हॅलो. थर्ड एम्पायर तिकडे कोण आहे? सुशांत सावंत. थर्ड एम्पायरची जबाबदारी घ्या. मॅच संपवायची आहेत फटाफट. हात वर करा तिकडून, आम्हाला समजेल. हा चला ठीक आहे, धन्यवाद. राजा ह्या साईडला कुठे आहे का? हात वर करा. कुठे दिसत नाही मला. राजा क्रीम कलर कुठे? हात वर, हात वर करा. थर्ड एम्पायर. सामना अधिकारी शेखर टिकम साहेब, जरा मॅच चालू करायला सांगा लवकर. बॉल दिलेत त्यांना, दिलेत नवीन बॉल दिलेत. बॅट्समन लवकर लवकर चालू करा. दोन्ही संघाच्या जे इतर खेळाडू असतील त्यातला एक एक खेळाडू जरा इकडे पाठवा समालोचकाकडे. हाय कुठला? असलपाचा एक खेळाडू पाठवा ना, एक्स्ट्रा खेळाडू. तनपुरा. बॉलर नेम. कोणतरी पाठव ना, एक ये ना बाबा कोणतरी. अरे तुम्ही दमलाय तर आम्ही काय करायचं आता, या लवकर. आम्ही पण दमलोय. हा सागर. आणि बॅट्समनचं नाव फैजू. फैजू सागर. अतिशय सुंदर असा एक फटका. नो बॉल. पंचांचा इशारा. 0 बॉल 2 रन. सागर फैजूला बॉल टाकताना. फैजूने अतिशय चलाकीने बॉल तटवला आहे, पण एकच रन मिळेल. 1 बॉल 3 रन. शबास. फैजू आपल्या पोझिशन मध्ये अतिशय सुंदर. मला वाटतं तो त्या साईडला थर्डमॅनच्या दिशेनेच तटवतो. 2 चेंडू 4 धावा. सागर. सागरला टाकताना. ओहो. आणि हा सुरेख क्षेत्ररक्षण. लाईनमॅनना विचारतोय किती? एकच ना? एकच. सामनाधिकारी सामन्यावर नजर ठेवून शेखर टिकम साहेब, धन्यवाद. सागर फैजूला. फैजू इकडे तिकडे बघतोय, कुठे गली मिळते मारायला ती. हा. मागच्या वेळी सागरला मॅन ऑफ द मॅच मिळालं होतं. आमचे नितीन माने जे आंतरराष्ट्रीय पंच आहेत, या ठिकाणी खास त्यांना सेमीफायनलसाठी निमंत्रित केलं आहे. सागर. सागरला गोलंदाजीच करतोय. उत्कृष्ट तटवलाय. सुरेख क्षेत्ररक्षण. थोडीशी कोंबडी पकडापकडी झाली, पण सावरलं स्वतःला, नाही तर 4 धावा गेल्या असत्या. फैजू. ओहो. सुरेख क्षेत्ररक्षण. आणि सागर हा धावचीत झालेला आहे. एक ओव्हर
एक ओव्हर 7 रन आणि एक फलंदाज बाद झालेला आहे. त्यांचा सागर धावचीत झालेला आहे. फैजू स्वतःवरती थोडासा नाराज, कारण त्याचा अतिशय चांगला असा पार्टनर धावचीत केलाय त्याने म्हणून. गोलंदाज पप्पू मॅन ऑफ द मॅच. आमचे जवळचे मित्र मुस्ताफभाई आणि त्यांच्याबरोबर आपले जुबेरभाई आणि आमचे खास मित्र रुपेश गावडे पॅव्हलिनमध्ये बसून मॅचचा आनंद घेताना. 1 नंबर 1 धाव पप्पू. दहा धावा झालेल्या आहेत. चेंडू किती झालेत? 3 चेंडू झालेले आहेत. हो हो, आणि सुरेख फलंदाजी, सुरेख क्षेत्ररक्षण. फैजू अतिशय चलाक असे फलंदाज आहेत ते. गली शोधतात, एक एक दोन दोन धावा चोरतात. हे बघा आता पण. आणि हा स्वैर असा माला आणि पप्पू यांच्या ह्या व्हाईट बॉलवरती 1 धाव वाढलेली आहे. स्कोर 13 झालेला आहे स्कोर. आदर्शला बॉल कळलाच नाही पप्पू यांचा. खेळाडूंसाठी खुश खबर. आमचे लाडके मित्र मुस्ताफाभाई यांच्याकडून एका ओव्हरमध्ये 5 4 जर मारले आपण तर तुम्हाला इथे 5,000चं पारितोषिक आहे. आणि एका ओव्हरमध्ये 3 विकेट काढले ते 1,000चं पारितोषिक. अभिनंदन मुस्ताफाभाई. पैसे जमा केले तरी हरकत नाही, कारण मारणार आहेत आता. लाईनमनचा निर्णय आणि हा चौका, पहिला चौका मुस्ताफाभाई. पहिला चौका. 1,000 जमा. आदर्श, तुझ्याकडे 5 चौके मारण्याची सुवर्ण संधी आहे. 1 चौका मारलायस. अठरा धावा झालेल्या आहेत. आणि हा मला वाटतं तिसरा ओव्हर आहे ना. तिसरा ओव्हर, तिसरी ओव्हर, तिसरा चेंडू. आदर्श, तुझ्यासाठी सुवर्ण संधी. हो, बॉल समजलाच नाही आदर्शला. आदर्श घोटाळ्याप्रमाणे.
वाईट. अंपायरचा वाईटचा इशारा. परत एकदा वाईट बॉल. अतिशय असा सुंदर असं डिसिजन अंपायरचं, कारण या ठिकाणी रेकॉर्डिंग होते, त्यामुळे खेळाडूने असं कुठल्याही मनात किंतु परंतु बाळगू नये. एकवीस झाल्यात धावा. तिसरं षटक चालू आहे. आदर्श तुझा दुसरा चौक आहे त्या ओव्हरमधला, पण ओव्हर समाप्त झाली आहे. मुसाव आहे, ओव्हर समाप्त झाली हो. पुढच्या ओव्हरला 3 ओव्हरमध्ये 26 झालेला आहे. चौथी आणि शेवटची ओव्हर आहे. बॉलर नेम सूर्या. सूर्या सूर्या फैजूला टाकतोय गोलंदाजी. फैजू, ओहो, अंपायर डिसिजन. बाहेरून कोणी बोलू नये. बाहेरून बोलू नये. थर्ड अंपायर पंचांनी एकत्र येऊन डिसिजन घ्या. खेळाडूंशी बोलू नका. सर्व खेळाडूंना विनंती आहे, त्यांनी मागे व्हायचं आहे. पंच आपला निर्णय घेतील. सर्व खेळाडूंनी बाहेर न्यायचं आहे. पंच नितीन व भावेश यांनी निर्णय द्यायचा आहे. नाही, निर्धाव असा चेंडू. 1 रन घेतला आहे त्या चेंडूवरती. आणि आपल्या वैयक्तिक असं पहिलं आणि षटकातील शेवटचं, मॅचमधला शेवटचा षटक घेऊन येतोय तो सूर्या. लाईनमन यांनी आपली कामगिरी चोख बजवायची आहे. पंच म्हणून भावेश दुसारा व नितीन माने यांचे सहकारी असतील लाईनमन. लाईनमन म्हणून प्रणित पाटील आपलं चोख काम पार पाडत आहेत, याची नोंद घ्यायची आहे. याच्या पुढील षटक, चौथं षटक सूर्याचं वैयक्तिक असं पहिलं आणि चौथ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतो तो सूर्या. आणि आखूड टप्प्याचा असा चेंडू लेगच्या दिशेने टटवला आहे. 1 रन मात्र काही ते रोखू शकत नाही आहेत. आदर्श यांनी खरोखरच आदर्श अशी फलंदाजी आपल्याला या ठिकाणी दाखवली आहे. त्यांनी या सामन्यामध्ये 2 चौकार आतापर्यंत मारले आहेत. तर सलामवीर फैजू हा सामोरं जातोय तो सूर्या यांना. सूर्या यांच्या षटकातील पुढचा चेंडू, आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतात ते सूर्या आणि त्याला सामोरे जातात ते फैजू. उजव्या हाताने मारा करत फैजू, कट स्वरूपाचा लागला चेंडू. सरळ काही तो बॅटीवर आला नाही आहे. कॉन्टॅक्ट बॅट आणि बॉलचा योग्य रीतीने न झाल्यामुळे बॅटची कडन घेऊन तो बॉल यष्टीरक्षकाच्या हातात आणि वाढती धावसंख्या झाली आहे ती 29. चौथ्या षटकातील 3 चेंडू आतापर्यंत झाले आहेत. शेवटचे 3 चेंडू सूर्या यांचे बाकी आहेत. बघूया या शेवटच्या 3 चेंडूमध्ये
ओम सी सी या संघाचे खेळाडू किती धावा आपल्या संघात जोडू शकतात. आदर्श परत एकदा सामोरं जातात. तर सुरेश यांना उजव्या हाताचा मारा आणि चेंज ऑफ पेस म्हणता येईल अशा स्वरूपाचा चेंडू सूर्या यांनी फलंदाजापासून लांब ठेवण्यात यशस्वी ठरले. ते सुरेश जरी फलंदाज पुढे धावत आला तरी त्यांनी तो लांब ठेवला चेंडू आणि तेवढ्याच सुंदर रीतीने त्यांनी तो चेंडू वळवला देखील आहे. त्यामुळेच फलंदाज चकले गेले आणि निर्धाव अशा चेंडूबरोबर सूर्या यांना एक विकेट देखील मिळाली. आणि उत्कृष्ट असे सचिन राणे यांची यष्टीरक्षकांची आपल्याला चमक या ठिकाणी पाहायला मिळाली. चौथ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत सूर्या यांची आणि धावसंख्या झाली आहे ती 29 229. शेवटच्या षटकातील शेवटच्या 2 चेंडूमध्ये आपल्याला बघायचं आहे ओम सी सी संघाचे खेळाडू केवढ्या प्रमाणात धावा घेऊ शकतात. भावेश यांनी सामना चालू करायचा आहे. पुढील फलंदाज आहेत नदीम आणि गोलंदाज आहेत ते सुरेश. नावाजलेले असे गोलंदाज सुरेश आपल्या पेस व्हेरिएशनमध्ये ते खूपच माहीर. परत एकदा ते अचूक बघत आहेत फलंदाजात आणि फलंदाज पुढे आल्यामुळे कदाचित त्यांचा तोल सावरला गेला नाही आणि स्वतःचा तोल सुटल्यामुळे कंट्रोल त्यांच्या हातातून सुटला. कदाचित त्यांना वाटलं असेल की स्लोट चेंडू ते फलंदाजाला फसवायला जातील पण त्यांना फसवता फसवता स्वतःच फसले गेले आणि एक अतिरिक्त धावसंख्येत वाढ झाली आहे आणि एक बोनस म्हणून एक अतिरिक्त धावसंख्या ओम सी सी संघाला मिळाली आहे. म्हणून जितकंच शारीरिकरित्या हा खेळ आपण इन्व्हॉल्व असतो तितकंच मेंटली पण या गेममध्ये इन्व्हॉल्व असणं फार महत्त्वाचं आहे. आणि महत्त्वाची सूचना आहे बॉलरने जर कोणत्याही प्रकारची ॲक्शन केली तर फलंदाज बाहेर येऊ शकतो याची नोंद घ्यायची आहे. बॉलरने ॲक्शन करायच्या आत फलंदाजांनी आपला क्रीज सोडायचं नाही आहे. जोपर्यंत गोलंदाज आपली ॲक्शन चालू करत नाही तोपर्यंत फलंदाजांनी क्रीजच्या बाहेर यायचं नाही आहे याची नोंद घ्यायची आहे फलंदाजांनी. जर त्याच्या आधी फलंदाज बाहेर आला तर तो चेंडू निर्धाव चेंडू म्हणून घोषित करण्यात येईल. आपल्या षटकातील शेवटच्या चेंडूमध्ये बघायचं सुरेश काय करतो. सूर्य हा अतिशय नावाजलेला गोलंदाज आहे. नवी मुंबईतील गोलंदाज सुरेश आणि त्याला सामोरा जातोय तो ओम सी सी संघाचा फलंदाज नदीम. आणि आतापर्यंत धावसंख्या झाली आहे 3 षटक 5 चेंडू अखेर 30. माफ करा शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत सूर्या यांचे. 2 चेंडूमध्ये ओम सी सी संघ जास्तीत जास्त किती धावा जमा करू शकतो आपल्याला पाहायचं आहे. सूर्याचा पुढचा चेंडू आणि अचूक टप्प्यावर ऑफ टर्न असा टाकलेला चेंडूने अचानकपणे उसळी घेतली आणि पंच भावेश यांचा स्वैर चेंडू म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. कृपया खेळाडूंनी पंचांच्या निर्णयाचा मान ठेवायचा आहे. पंचांनी आपला निर्णय कळवायचा आहे आणि पुढे सामन्याला चालना द्यायची आहे. पंचांनी आपला निर्णय कळवायचा आहे. पंच नितीन माने यांनी फलंदाजांना बाद म्हणून घोषित दिलेलं आहे. पंच नितीन माने भावेश दुसारा हे अतिशय उत्कृष्ट असे पंच म्हणून आपल्याला या सामन्यात लाभलेले आहेत. तरी सर्व खेळाडूंनी त्यांच्या निर्णयाचं स्वागत करायचं आहे आणि संघ भावनेला व खेळाला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही याची काळजी प्रत्येक खेळाडूने घेणं हे त्यांचं परम कर्तव्य समजायचं आहे. गोलंदाज सूर्या यांचा वैयक्तिक षटकातील शेवटचा चेंडू व संघाचा देखील शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यास सज्ज झाले ते सूर्या आणि त्याला सामोरे जात आहेत ते ओम सी सी संघाचे फलंदाज फारुक. आतापर्यंत सूर्या यांनी फार उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना या ठिकाणी पेश केला आहे. शेवटचा चेंडू सूर्या यांचा पुढे तटावलेला चेंडू फारुक यांनी आणि फलंदाजांना लागत परत एकदा सूर्याने अतिशय चित्त्याप्रमाणे झेप घेत बॉलवर झेपावत एकच रन दिली आहे आणि फायनल धावसंख्या झाली आहे 4 षटका अखेर
31 आणि 32 जिंकण्यासाठी लक्ष ठेवलं आहे ते ओम सी सी संघाने असल्फा पॅकर्स या संघाविरुद्ध. असल्फा या संघाला या सामन्यात जिंकण्यासाठी 8च्या सरासरीने 32 धावा फटकाव्या लागतील आणि त्या कंपल्सरी चेस कराव्या लागतील याची त्यांनी नोंद घ्यायची आहे. असल्फा 11 व ओम सी सी हे दोन्ही नामांकित असे संघ आपल्याला या ठिकाणी देवनार कॉलनीमध्ये गणेश मैदानात खेळताना दिसत आहेत. त्याच्यापैकी काही खेळाडू अतिशय प्रसिद्ध असे खेळाडू आहेत जे बॉक्स क्रिकेटमध्ये ज्यांनी आपल्या खेळाच्या जोरावर बॉक्स क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. आणि आता आपल्याला या ठिकाणी पाहण्यात येत आहे की ज्या वेळेस हे बॉक्स क्रिकेट चालू झालं आता या सामन्यामध्ये असल्फा पॅकर या संघाला 32 धावा आवश्यक आहेत 4 षटकांमध्ये आणि फायनलमध्ये गेलेला संघ यापूर्वीच जॉर्ज 11 या संघाचं आमच्या इथे स्वागत आहे आणि त्यांच्या कर्णधाराला विनंती आहे त्यांनी नाणेफेकीसाठी तयार राहायचं आहे. फायनलच्या अंतिम सामन्याच्या नाणेफेकीसाठी जॉर्ज 11 संघाचे कर्णधार यांनी तयार राहायचं आहे. या चालू सामन्यापैकी सेमीफायनलमध्ये जो कोणी संघ विजेता होईल तो थेट अंतिम सामन्यात प्रवेश करेल आणि त्यांचा अंतिम सामना हा यापूर्वीच अंतिम सामन्यात गेलेला संघ जॉर्ज 11 या संघाबरोबर करण्यात येईल. आपल्याला इथे कळवण्यात आपल्या इथे देवनार कॉलनीमध्ये देवनार खेल महोत्सव हा आयोजित करण्यात आला होता आणि तो सध्या चालू पण आहे. आणि या खेळ महोत्सवच्या अंतर्गत बऱ्याच प्रकारचे विविध प्रकारचे क्रीडा प्रकार आपण इथे पाहिले. आउटडोर तसेच इनडोर असे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ इथे खेळवण्यात आले. त्यापैकी आउटडोरमध्ये व्हॉलीबॉल, शूटिंग बॉल, क्रिकेट, देवनार प्रीमियर लीग, बॉक्स क्रिकेट लीग, कबड्डी, त्याचप्रमाणे इंटरनल इनडोर गेम्समध्ये आपण पाहिलं या ठिकाणी चेस, टेबल टेनिस, कॅरम असे विविध प्रकारचे प्रत्येक खेळाडूच्या कलागुणांना वाव देईल असे खेळ आपल्या इथे खेळवण्यात आले. आणि हे खेळ चांगल्या रीतीने आतापर्यंत इकडे संपन्न झाले आहेत आणि खेळाडूंनी देखील उत्कृष्ट रीतीने आपला खेळाडू भाव दाखवून या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं गालबोट न लागता आतापर्यंत सामने व्यवस्थितरित्या चालू राहिले आहेत. या ठिकाणी चालू असलेला सेमीफायनलचा सामना ओम सी सी वर्सेस असल्फा पॅकर यांच्यामध्ये खेळवण्यात येत आहे. आतापर्यंत आपण बघितलं ओम सी सी संघाचे खेळाडू आदर्श पांडे यांनी उत्कृष्ट फलंदाजी करून आपल्या संघाला 31 धावसंख्येपर्यंत नेऊन पोचवलं होतं आणि विजयासाठी असल्फा पॅकर या संघासमोर 32 धावांचं लक्ष ओम सी सी या संघाने ठेवलं आहे. आता आपल्याला बघायचं आहे ओम सी सी संघाने जे 32 रनांचं आव्हान ठेवलं आहे असल्फा पॅकर समोर ते किती षटकांमध्ये पूर्ण करतात का ते पूर्ण करू शकत नाहीत. पंच भावेश दुसारा आणि नितीन माने यांना विनंती आहे लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे आणि खेळाडूंनी ज्याप्रमाणे आतापर्यंत खेळाडू वृत्ती दाखवली आहे तशीच संघभावना व खेळाडू वृत्ती त्यांनी कायम ठेवत खेळाला पुढे चालना द्यायची आहे. या खेळासाठी या सामन्यासाठी पंच म्हणून आम्हाला लाभले आहेत ते भावेश दुसारा व नितीन माने. भावेश दुसारा हे सुद्धा एक अतिशय नामांकित असे बॉक्स क्रिकेटमधील एक नाव एक खेळाडू असं व्यक्तिमत्व आहे जे आपल्या देवनार कॉलनीमध्ये आपल्याला लाभलं आहे. अतिशय सुंदर अशी फलंदाजीची शैली भावेश दुसारा यांची आपण पाहिली आहे. कित्येक सामने त्यांनी एक हाती फिरवलेले आपण पाहिले आहेत.
आणि आता खेळत असलेला संघ असल्फा पॅकर हा देखील एक नामांकित संघ म्हणून मुंबईत प्रसिद्ध आहे. आता होणारा सामना, चालू असलेला सामना ओम सी सी वर्सेस असल्फा. असल्फा संघाला 4 षटकांमध्ये 24 चेंडूमध्ये 32 धावांचं आव्हान ठेवलं आहे ओम सी सी संघाने. आणि ओम सी सी संघातर्फे गोलंदाजीसाठी प्रथम षटक घेऊन येत आहेत ते हुसेन आणि त्याला सामोरे जात आहेत ते असल्फा पॅकर्स संघाचे धडाडीचे फलंदाज, आक्रमक असे फलंदाज पप्पू शिंदे. अतिशय हरहुन्नरी असे कलावंत, हरहुन्नरी असे खेळाडू पप्पू शिंदे सामोरे जात आहेत ते हुसेनला. हुसेनचा पहिला चेंडू लेगच्या दिशेने तटवलाय आणि तितक्याच चांगल्या रीतीने अडवलाय तो आदर्श यांनी प्रथम फलंदाजी करताना 2 चौकार लगावले होते आणि 31 धावसंख्या पोहोचवण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा असा होता. तर या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की गोलंदाजीमध्ये ते आपल्याला काय आपली चुणूक कशी प्रकारे दाखवत आहेत. पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूनंतर धावसंख्या झाली आहे ती 1 आणि आता स्ट्राईकला आले आहेत ते निलेश. असल्फा संघाचे सलामवीर पप्पू आणि निलेश आणि गोलंदाज आहेत ते हुसेन यांचा वैयक्तिक षटकातील दुसरा चेंडू आणि त्याला सामोरे जात आहे ते निलेश. अतिशय मनोरंजक, अतिशय रंजक असा हा सामना प्रेक्षकांसाठी जणू काही एक पर्वणी आहे. दुसरा चेंडू हुसेन यांचा सरळशेत बाहेर सरळ मारलेला आहे आणि पंचांनी निर्णय दिलेला आहे षटकार म्हणजेच आउट. बॉक्स क्रिकेटमध्ये बॉक्सच्या बाहेर जर चेंडू डायरेक्ट गेला तर त्या खेळाडूला बाद घोषित करण्यात येतं, बॉक्स आउट म्हणून घोषित करण्यात येतं. अशा रीतीने निलेश हे बॉक्स आउट झालेले आहेत. तर पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूनंतर असल्फा पॅकर्सची धावसंख्या झाली आहे ती 1. जिंकण्यासाठी आवश्यक धावसंख्या आहे ती 32. 4 षटकांमध्ये 32 धावा त्यांना करायच्या आहेत. आता 2 चेंडूंमध्ये 1 धावा झाली आहे ती असल्फा पॅकरची आणि त्यांना आता जिंकायसाठी 22 चेंडूमध्ये आवश्यक धावसंख्या आहे ती 31. हुसेन हे फारच अचूक टप्प्याची गोलंदाजी टाकत आहेत. आतापर्यंत आपण बघितलं ओम सी सी या संघाने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर सेमीफायनलमध्ये मजल मारली आहे. खेळाडूंसाठी खुशखबर आहे. आपले कृष्णा करगुटकर कैलासवासी यांच्या स्मरणार्थ विशाल करगुटकर, त्यांचे सुपुत्र विशाल करगुटकर यांनी फायनलमध्ये ज्या 2 टीम समाविष्ट होतील त्या दोन्ही टीमसाठी, त्या दोन्ही संघाकरिता प्रत्येक खेळाडूला एक टी शर्ट म्हणून स्पॉन्सरशिप केलेली आहे. तरी विशाल करगुटकर यांचे मंडळातर्फे आभार. जॉर्ज 11 मंडळाचे कप्तान यांनी याची नोंद घ्यायची आहे आणि त्यांच्या कप्तानाने नाणेफेकीसाठी तयार राहायचं आहे. हुसेन यांचा वैयक्तिक षटकातील तिसरा चेंडू आणि त्याला सामोरे जात आहेत गोलंदाज. उत्कृष्ट असा चेंडू आणि रनआउट करायचा प्रयत्न थोडासा हुकलेला आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा करता येते ओम सी सी संघाचे खेळाडू. त्याचप्रमाणे धाव घेण्यास अतिशय चपलाईने कंप्लीट केलं आहे. आणि आता या ठिकाणी कृष्णा करगुटकर यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र विशाल करगुटकर यांनी फायनल खेळाडूंसाठी टी शर्ट स्पॉन्सरशिप केली आहे. तरी आमचे अध्यक्ष साहेब रावराणे यांच्या हस्ते जॉर्ज 11 संघाचे कप्तान यांना अंतिम फेरीसाठी टी शर्ट्स देण्यात येत आहेत. प्रत्येक खेळाडूला विनंती आहे अंतिम सामना हा खेळाडूने दिलेले टी शर्ट्स घालून खेळणं अपरिहार्य असेल याची त्यांनी नोंद घ्यायची आहे. पहिल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन येत आहेत ते हुसेन आणि त्याला सामोरे जात आहेत ते पप्पू. हरहुन्नरी असे खेळाडू पप्पू शिंदे आपले गोलंदाजी तसेच फलंदाजी या दोन्ही क्षेत्रात त्यांना माहीर असलेले असे पप्पू. त्यांना गोलंदाजी जी सध्या आहेत ते हुसेन यांचा पुढचा चेंडू पप्पू यांच्यासाठी अचूक टप्प्याचा चेंडू आणि पप्पू यांनी हा फार उत्कृष्ट तटवला. पण तेवढीच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला बघण्यात येत आहे ओम सी सी संघाकडून.
नक्कीच हा 4 रनचा फटका होता. चांगला चेंडू, चांगला फटका आणि चांगलं क्षेत्ररक्षण हे तिन्ही गोष्टी आपल्याला एकाच चेंडूमध्ये बघण्यात आल्या. उत्कृष्ट असा तटवलेला पप्पू यांचा चेंडू. ओमसीसी संघाचे क्षेत्ररक्षक सलमान, जॉन्टी रोड्स यांची आठवण यावी असा हा क्षेत्ररक्षणाचा नमुना सलमान यांनी ओमसीसी संघातर्फे आपल्याला दाखवला आहे. संघ भावना या ठिकाणी किती महत्त्वाची आहे याची प्रचिती ते. जिंकणं म्हणजे संघाने एकत्रितपणे काम करणं. क्रिकेट हा खेळच सांघिक खेळ असल्यामुळे कोणी एकाचा याच्यात विजय नसतो. संघ हा काय प्रकारची कामगिरी करतो याच्यावर विजय नेहमीच निश्चित असतो. पुढचा चेंडू घेऊन येतात ते हुसेन, त्याला सामोरे जात आहेत असल्फा पॅकरचे बॅट्समन आणि उचल चेंडू आणि उंच असा उडाल चेंडू आणि झेलबाद होत आहेत का आपल्याला बघायचं आहे. पंचांनी आपला निर्णय द्यायचा आहे. पंच नितीन माने, भावेश दुसारा आणि त्यांना मदत करतील प्रणिल पाटील. पंचांचा निर्णय धावबाद. खेळाडू भावनेला अतिशय उत्कृष्ट अशी मान्यता देत. कृपया प्रभाकर डेकोरेटर मामा, आपले सर्वांचे लाडके मामा यांनी सभा मंडपाशी संपर्क साधायचा आहे. अतिशय उत्कंठा शिगेला पोचवणारा असा हा खेळ आपल्याला या ठिकाणी पाहण्यात येत आहे. असल्फा पॅकर अशी नावाजलेली एक संस्था, एक स्पोर्ट्स क्लब, एक टीम आपल्याला या ठिकाणी खेळताना दिसत आहे. तर त्यांना एक अटीतटीचा सामना म्हणून एक टफ फाईट देत आहेत ओमसीसी संघाचे खेळाडू. आणि आता या ठिकाणी अतिशय थरारक असा सामना आपल्याला बघायला मिळतोय. पहिल्या षटकात आतापर्यंत फक्त 3 धावा दिल्या आहेत त्या हुसेन यांनी आणि पुढचा चेंडू घेऊन येतात ते हुसेन. आपल्या षटकातील पुढचा चेंडू पप्पू यांना आणि इतका अतिशय कट असा स्वरूपात पप्पू यांच्या बॅटची कडन घेऊन गेलेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. खरोखरच बघण्यासारखा हा अतिशय लेट कट अशा स्वरूपाचा हा फटका होता. पप्पू शिंदे यांच्या बॅटीमधून निघाला चेंडू. हा बॅटीची फलंदाजीची एक कसोटी, एक त्यांचं कौशल्य आपल्याला या ठिकाणी बघण्यात आलं. किती उशिराने आपण चेंडू हा खेळू शकतो याचं कौशल्य पप्पू शिंदे यांनी आपल्याला इकडे दाखवलं आहे. आपण बघतोय अतिशय उत्कृष्ट असा हा सामना. पहिल्या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये 3 धावा दिल्या होत्या हुसेन यांनी, पण शेवटच्या चेंडूमध्ये मात्र अतिशय उत्कृष्ट असा फटका मारून पप्पू शिंदे यांनी लेट कट असा म्हणता येईल त्याला, कट बॅटीची कडन घेऊन गेलेला चेंडू सीमारेषेच्या पार आणि एक षटकानंतर धावसंख्या झाली आहे ती 7. आणि या ठिकाणी ओमसीसी संघाचे अष्टपैलू खेळाडू पांडे आदर्श पांडे, ज्यांनी फलंदाजीमध्ये आपली चुणूक यापूर्वीच दाखवली आहे, त्यांनी या सामन्यामध्ये 2 चौकार मारून आपल्या संघाला 31 धावसंख्येपर्यंत पोहोचवलं होतं. आणि त्याचप्रमाणे पहिल्या 2 सामन्यामध्ये त्यांनी उत्कृष्ट अशी गोलंदाजी टाकून आपल्या संघाला सेमीफायनलपर्यंत पोहोचवण्यामध्ये त्यांनी एक महत्त्वाचा वाटा त्यांनी उचलला होता. आता आपल्याला बघायचं आहे या अटीतटीच्या सामन्यामध्ये सेमीफायनलमध्ये ते काय करतात. त्यांच्या सामोरे जात आहेत ते बाळू, आणि बाळू यांना गोलंदाजी टाकतायत ते ओमसीसी संघाचे अष्टपैलू खेळाडू आदर्श. बाळू हे सर्कल क्रिकेटसाठी अतिशय नामांकित असे खेळाडू आहेत. सर्कलमध्ये त्यांचा हातखंडा आहे, त्यांना गोलंदाजी करतायत ते आदर्श. आदर्श यांचा पुढचा चेंडू अचूक टप्प्याचा आणि पहा, आणि ही कॅच आहे की नाही हे पंचांनी कळवायचं. जर ती कॅच असेल तर आत्ताच्या सामन्यामधील, आजच्या दिवसभरातील सामन्यापैकी खूप चांगली कॅच म्हणून ओळखण्यात येईल आणि निश्चितपणे झेलबाद झालेले आहेत. आणि ह्याचं सर्व श्रेय आपण यष्टीरक्षक यांना देऊ शकतो. यष्टीरक्षक जे सलामीचे फलंदाज यांनी अचूकपणे बॅटी फिरण्याचा अंदाज घेऊन अचूकपणे तो झेल टिपण्यात ते यशस्वी झाले आहेत. आतापर्यंत
3 खेळाडू गमावलेत असल्फा पॅकर या संघाने, तरी त्यांचे आधारस्तंभ, त्यांचे धडाडीचे बॅट्समन पप्पू शिंदे जोपर्यंत मैदान आहेत तोपर्यंत त्यांच्या आशा या पल्लवीत आहेत. आणि आपल्या नावाला लौकिकाला असा साजेसा खेळ आतापर्यंत आदर्श पांडे यांनी केलेला आहे. आदर्श यांनी आतापर्यंत 2 सामन्यामध्ये जी उत्कृष्ट गोलंदाजी केली होती तीच गोलंदाजी त्यांनी पुढे सेमीफायनलच्या सामन्यामध्ये देखील कंटिन्यू ठेवली आहे. आणि ते आपला वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आले आहेत. पहिल्याच चेंडूमध्ये त्यांनी बाळू यांची विकेट घेण्यात त्यांना यश मिळालं आहे आणि धावसंख्या झाली आहे ती 7. 7 चेंडू 7 धावा. बॉक्स क्रिकेट हा खेळ शारीरिक क्षमतेबरोबर बौद्धिक क्षमताही तपासण्यात येते. या खेळामध्ये अतिशय चाणक्य पद्धतीने असा खेळण्यात येणारा हा खेळ. आदर्श यांचा पुढचा चेंडू आणि त्याला सामोरे जात आहेत ते असल्फा पॅकरचे फलंदाज बिपिन. बिपिन आपल्या उंचपुरी असे खेळाडू बिपिन आणि त्यांना गोलंदाजी करत आहेत ते आदर्श. आणि अचानकपणे लेग स्पिन टाकायचा संभ अपील करत आहेत सर्व खेळाडू. बिपिन यांची पंचांकडे मागणी स्क्वेअर चेंडूसाठी, तर खेळाडूंची क्षेत्ररक्षणाची मागणी कॅचसाठी. आपल्याला बघायचा पंचांचा काय निर्णय असेल. पंचांचा निर्णय हा निर्धाव धाव असा आहे. संघाची धावसंख्या झाली आहे ती 7 आणि चेंडू झाले आहेत ते 2. दुसऱ्या षटकातील 2 चेंडूनंतर असल्फा पॅकरची धावसंख्या झाली आहे ती 7. आतापर्यंत आदर्श यांनी दोन्ही चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. खरोखर नावाप्रमाणे आदर्श अशी त्यांची कामगिरी. आणि असल्फा पॅकर अशा नामचीत आणि बलाढ्य संघासमोर त्यांनी एक आव्हान उभं केलेलं आहे. तिसरा चेंडू घेऊन येत आहेत ते आदर्श आणि त्यांना सामोरे जात आहेत ते बिपिन. आणि तिसरा चेंडू अचूक टप्प्यावर टापलाय आणि त्याचप्रमाणे एक टप्पा असा शॉट बिपिन यांचा क्रीजवर आपटून 1 धाव घेण्यात त्यांना यश संपादित केलेलं आहे. आणि 1 धावेनंतर वाढती धावसंख्या झाली आहे ती 8. आणि पहिला षटक आणि 3 चेंडूनंतर धावसंख्या झाली ती 8. वैयक्तिक असं पहिलं षटक आणि संघासाठी दुसरं षटक टाकत आहेत ते आदर्श. आदर्श यांनी आतापर्यंत तिन्ही सामन्यांमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे. तसेच या सामन्यामध्ये त्यांनी 2 चौकार मारून आपल्या संघाला 31 या धावसंख्येवर नेऊन पोहोचवलेलं आहे. आपल्याला बघायचं आहे या पुढील गोलंदाजी कशा प्रकारे करतील ते आदर्श. कारण असल्फा पॅकर हा संघ असा संघ आहे जो कोणत्याही परिस्थितीतून बाहेर येण्याची कला त्या संघाला अवगत आहे. कोणत्याही प्रकारचं प्रेशर, कोणत्याही प्रकारची सिच्युएशन कसं हँडल करायचं हे चांगल्या प्रकारे ओळखतो तो संघ म्हणजे असल्फा. आणि कोणत्याही प्रकारचं दडपण कशा प्रकारे हँडल करायचं याचं उत्कृष्ट नमुना म्हणजे पप्पू शिंदे. आतापर्यंत आपण कित्येक कठीण परिस्थितीत झालेल्या मॅच पाहिल्या आहेत.
असं गोलंदाज. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो 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 हॅलो. दुसऱ्या षटकात 5 चेंडूनंतर धावसंख्या झाली ती 9. आणि आतापर्यंत फार उत्कृष्ट असं गोलंदाजी करत आहेत ते आदर्श पांडे. आणि त्यांना सामोरे जात आहेत ते कॅप्टन कूल सचिन राणे. पुढचा चेंडू आदर्श यांचा. सचिन राणे यांनी पॉईंटच्या दिशेने टटवला चेंडू. 1 रन मात्र काही रोखू शकत नाही आहेत. आणि आता या ठिकाणी कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टन यांची जुगलबंदी आपल्याला पाहण्यात येत आहे. 3 रनची सालाबादप्रमाणे प्रत्येक सामन्याप्रमाणे आदर्श यांनी 3-3 रन दिलेले आहेत. गेल्या 2 सामन्यांमध्ये पण त्यांनी 3 रनची ओव्हर टाकली होती आणि आतापर्यंत सामन्याचा स्कोर झाला आहे तो 10. आणि पुढच्या शेवटच्या 2 षटकांमध्ये आवश्यक आहे धावसंख्या ती 22. 12 बॉल आणि 22 चेंडू. अतिशय उत्कृष्ट असा गोलंदाजीचा नमुना पेश केला आहे ओमसीसी या संघाने सेमीफायनलचा सामना. आणि खरोखरच संघभावना ही कोणत्याही एका खेळाडूपेक्षा फार महत्त्वाची असते. सांघिक खेळ हा खूप महत्त्वाचा आहे याचं चांगलं उदाहरण देत आहेत ओमसीसी संघ. फारच चांगली संघभावना त्यांची आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. तरी पण आपल्याला एक गोष्ट विसरता येणार नाही. असल्फा पॅकर हा संघ असा संघ आहे जो कोणत्याही दडपणातून कोणत्याही प्रेशर सिच्युएशनमधून कधीही बाहेर येऊ शकतो. या संघाकडे एवढा एक्सपिरियन्स आहे आणि त्या एक्सपिरियन्सला सामोरे जात आहे ते ओमसीसी संघाचे सांघिक भावनेने खेळणारे खेळाडू. एकमेकांबद्दल असलेलं त्यांचं प्रेम, त्यांच्या प्रत्येक हालचाली या त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या हालचालीतून जाणवत आहे. तसंच आपल्या उत्कृष्ट खेळासाठी प्रसिद्ध असलेले पप्पू शिंदे आणि सचिन राणे आत्तासुद्धा क्रीजवर उपस्थित आहेत. शेवटच्या 12 चेंडूवर त्यांना 22 रनांची आवश्यकता आहे आणि त्यांनी लक्षात घ्यायचं आहे हे 22 धावा त्यांना कंपल्सरी चेस करायचे आहेत. भविष्याने लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. आपल्याला याच्यानंतर एक अंतिम सामना देखील खेळवायचा आहे याची नोंद घ्यायची आहे. आणि अंतिम सामन्याच्या समालोचनासाठी या ठिकाणी संदीप शेवाळे यांचं आगमन झालं आहे तर त्यांचं मी इथे स्वागत करतो आहे. आता होणाऱ्या सामन्यामध्ये फारच उत्कंठा वाढवणारा असा हा सेमीफायनलचा सामना. एका ठिकाणी बलाढ्य असा संघ असल्फा पॅकर तर त्याच्यासमोर उभा ठाकलेला संघ भावनेने खेळणारा एक संघ ओमसीसी. आपल्या सांघिक संघ एकत्रितपणे काय कामगिरी करू शकतो याची नोंद आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. बलाढ्य असा संघ असल्फा पॅकर 12 चेंडूमध्ये आवश्यक धावसंख्या 22 झालेत त्या 10 धावा. पुढचा चेंडू आणि हा लेग साईडच्या दिशेने टाटवलेला चेंडू फारच उत्कृष्टतेने अडवला आहे लेफ्टा यांनी. आतापर्यंत आपण बघितलं की प्रत्येक सामन्यात तिसरा षटक हे लेफ्टा यांनी टाकलं होतं पण या सामन्यामध्ये तिसरं षटक लेफ्ट हँडला न देता तिसरं षटक दिलं आहे नदीम याला. कारण हा खेळ मी ज्याप्रमाणे म्हणालो जितका तुम्ही तो शरीरदृष्ट्या आणि कलात्मकतेने खेळता तितकाच तो खेळ डोक्याने देखील खेळता येतो. समोरच्यांचे कच्चे दुवे काय आहेत हे ओळखणं या खेळामध्ये फार महत्त्वाचं असतं. कोणता खेळाडू कोणत्या गोलंदाजासाठी चांगला खेळू शकतो आणि कोणत्या खेळाडूसाठी कोणता गोलंदाज नवीन काढून त्या खेळाडूला चकवा देण्यात येईल हे फार महत्त्वाचं या ठिकाणी बघण्यात येतं. तर आपल्या संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन येतो तो नदीम आणि त्याला सामोरं जातो तो पप्पू शिंदे. 11 चेंडू आणि 21 धावा. दुसरा चेंडू पप्पू शिंदे यांनी समोर तटवलेला आहे आणि हा अडवता येणारा चेंडू
अचानकपणे क्षेत्ररक्षणाला काय झालं काय समजलं नाही आणि त्यांच्या हाताखालून तो निघून जाऊन क्षेत्ररक्षणाच्या बाहेर 4 धावा. थोडंसं गचाळ असं क्षेत्ररक्षण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालं. कारण आपण म्हणतो ज्या संघाचं क्षेत्ररक्षण चांगलं असेल त्या संघाला जास्तीत जास्त संधी असते बॉक्स क्रिकेटमध्ये जिंकण्याची. गोलंदाज आणि फलंदाज हे तर महत्त्वाचे अंग आहेतच, पण त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचं अंग म्हणजे क्षेत्ररक्षण. ज्या संघाचं क्षेत्ररक्षण चांगलं त्यांना एक प्रकारचा ॲडव्हान्टेज असतो बॉक्स क्रिकेटमध्ये. आत्तापर्यंत झालेली धावसंख्या आहे 15 आणि पुढचं चेंडू धावतोय तो नदीम, त्याला सामोरं जातोय तो पप्पू. पप्पू यांचा एक विशिष्ट असा स्टान्स आणि उत्कृष्ट अशी चोरटी धाव घेतली पप्पू यांनी. त्यांना एक संधी होती, ओम सी संघाला एक संधी होती पप्पू शिंदे यांना रनआउट करायची, पण अचानकपणे त्यांच्या हातात तो काही चेंडू आला नाही आणि अशा रीतीने चोरटी धाव घेण्यात यश मिळाले ते पप्पू शिंदे यांना आणि आपली धावसंख्या वाढवत नेऊन असल्फा पॅकर संघाची धावसंख्या झाली ती 16. पप्पू यांचा रिव्हर्स स्वीपचा फटका अतिशय व्यवस्थितरित्या ओळखून क्षेत्ररक्षकांनी अचूक टिपला होता, तो अचूक पकडला होता आणि तितक्याच वेगाने त्यांनी तो थ्रो केला होता नॉन स्ट्रायकर एंडला. पण थोडंसं असं गफलत झाली आहे बॉलर नदीम यांच्याकडून बॉल पकडण्यामध्ये आणि पप्पू शिंदे यांना एक प्रकारचं जीवदान मिळालं आहे आणि हे किती महागात पडू शकतं याची आपण प्रचिती या ठिकाणी घ्यायची आहे. पुढचा चेंडू टाकण्यास तयार नदीम आणि त्यांना समोर जातील कॅप्टन कूल, कॅप्टन सचिन राणे. नदीम यांचा पुढचा चेंडू आणि अतिशय 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 कमनशिबी म्हणता येईल सचिन राणे यांना, अतिशय कमनशिबी म्हणता येईल. एक तर त्यांचा चौका तर अडलाच पण दुहेरी फटका म्हणजे ते स्वतः धावचीत बाद झालेले आहेत. बघा एक बॉलमध्ये सामन्याला कशा प्रकारे कलाटणी मिळू शकते. एक चेंडूमध्ये 2 फरक, चौका अडणं आणि धावचीत होणं, या 2 विरुद्ध टोकाच्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहण्यात आल्या आणि या ठिकाणी स्कोर झालाय तो 16. 3 षटकाचा तिसरा षटक चालू आहे आणि 4 चेंडू नंतर धावसंख्या झाली ते 16. हाच जर चेंडू पप्पू शिंदे यांच्या पायाला लागला नसता तर कदाचित त्या 4 धावा देखील भेटल्या असत्या. पण म्हणतात ना प्रयत्नार्थी परमेश्वर, जो संघ प्रयत्न करेल त्यांच्या पाठीशी प्रयत्न करणाऱ्यांना परमेश्वर सुद्धा उभा राहू शकतो याची प्रचिती आहे. तुम्ही प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. दैव कधी कोणाच्या बाजूने फिरेल याचा नेम नाही, त्याची प्रचिती आता आलेली आहे. जो चेंडू चौकार जाऊ शकला असता तो चौकार न जाता या ठिकाणी कॅप्टन सचिन राणे हे धावचीत झालेले आहेत. तर नदीम आपला पुढचा चेंडू घेऊन तयार, त्याला सामोरं जातील पप्पू शिंदे. जोपर्यंत पप्पू मैदानात आहेत तोपर्यंत असल्फा पॅकर्स या संघाला कोणत्याही प्रकारचं दडपण कदाचित येऊ शकणार नाही आणि आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करताना ओम सी संघाचे खेळाडू आपल्याला दिसत आहेत. प्रत्येक खेळाडू इतका इन्व्हॉल्व झाला आहे, प्रत्येक खेळाडू आपल्या परीने किती इन्व्हॉल्वमेंट करता येईल, आपल्या परीने किती आपलं हातभार लागेल
जिसको देगा तो खत्म मैच. चौथा बॉलर निकालना है. क्या इजी इजी हाँ फील्डिंग बॉल दे अभी लिफ्टे को नहीं देना. कोई भी दूसरा बॉल खेलेगा. लिफ्टे को देगा तो मैच फंसेगा. वो बॉलर अच्छा है लेकिन इधर इसके सामने 6-13. हॅलो हॅलो काय शेवटच्या टायमाला हा काय तिकडे काय काय करतात काय माहिती. हॅलो 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 काय झालं. हॅलो 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 समीर अरे गुल्लू ए गुल्लू माईक मध्ये काय केलं तिकडे काय माहिती. ए गुल्लू माईक चालू कर. ये बापा इथे माईक चालू करायला बोल. ये बाबा हॅलो हॅलो कानात सांगू तू ओरड तिकडे. हॅलो 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 शेवटचं षटक आणि आवश्यक आहेत 13 धावा. अतिशय रोमहर्षक असा हा सामना. या सामन्यामध्ये पूर्णपणे आपला जीव टाकला आहे तो ओम सी सी या संघाच्या खेळाडूंनी. आणि त्यांना एका बाजूने एक खंब्याप्रमाणे अभेद्य अशा भिंतीप्रमाणे उभे आहेत ते पप्पू शिंदे. अतिशय फायटर म्हणून जे प्रसिद्ध आहेत जे शेवटच्या क्षणापर्यंत मॅच सोडत नाहीत असे हे पप्पू शिंदे. त्यांच्या या चिकाटीच्या जोरावर त्यांनी कित्येक सामने पलटवले आहेत. पण पप्पू शिंदे यांच्या समोर उभे राहिले आहेत ते ओम सी सी या संघाचे खेळाडू. हॅलो क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला ही शेवटची वॉर्निंग आहे. तुम्ही वेळ फार घेत आहे. फायनल सांगणं चालय. अम्पायर आपल्याकडे वेळ फार कमी आहे. पोलीस सगळं मॅचेस बंद करायला तयारीत आहेत. तुम्हाला जास्त वेळ मिळणार नाहीये. धन्यवाद साहेब. या ठिकाणी होणारा सामना अतिशय रोमहर्षक असा हा सामना आहे. 6 चेंडूमध्ये आवश्यक धावसंख्या असल्फा पॅकरला 13 आणि या 2 सामन्यांच्या मध्ये जर कोणी खेळाडू उभा असेल तर तो आहे पप्पू शिंदे. मॅचच्या सुरुवातीपासून तो आपले पाय रोवून उभा आहे आणि त्या पप्पू शिंदेला आव्हान देता येते ओम सी सी संघाचे खेळाडू 11 खेळाडू सांघिक संघाने. पण हार मानेल तो पप्पू शिंदे कसला. शेवटपर्यंत चिकाटीने उभा राहणारा हा खेळाडू. बघायचं आहे या सामन्यामध्ये कोणाचा विजय होतोय. एक गोष्ट मात्र निश्चितपणे मी सांगू शकतो कोणीही जिंकेल त्याला काही फरक पडत नाही. पण क्रिकेटचं नक्कीच जीत होईल या सामन्यानंतर हे मात्र निश्चित. आज आपण या ठिकाणी बघितलं देवनार खेळ महोत्सवमध्ये अतिशय रंजकपणे अतिशय उत्कृष्ट असे सामने आपण बघितले. त्याच्यापैकी एक अतिशय थरारक असा हा सामना पुढचा चेंडू पहिला चेंडू ऑफच्या दिशेने टटवलाय आणि सरळ गेलाय तो सीमारक्षकाच्या हातामध्ये. 1 धाव. आता संघाला एक प्रकारची वॉर्निंग देण्यात येत आहे. त्यांनी लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. आम्हाला या ठिकाणी बराच विलंब झाला आहे. त्यांनी वेळ नाही काढायचा आहे. या ठिकाणी आता धावसंख्या झाली आहे 20. 6 चेंडू आणि धावा हव्या आहेत त्या 12.
माफ करा, शेवटच्या षटकातील एक चेंडू झाला आहे, त्याच्यामुळे 5 चेंडू आणि धावसंख्या आहे, आवश्यक धावसंख्या आहेत ती 12. 5 चेंडू 12 धावा. बघायचं आपल्याला पप्पू शिंदे काय करतात. आणि स्वैर असा चेंडू. पप्पू शिंदे अतिशय चाणक्य म्हणून प्रसिद्ध आहेत. आपल्या खेळाच्या जोरावर, आपल्या दिमाखाच्या जोरावर कित्येक सामने त्यांनी आपल्या दिमाखाच्या जोरावर पलटवले आहेत. खेळातील कौशल्य व दिमाग. आणि आता मात्र पप्पू शिंदे यांचा संयम सुटला आणि कदाचित मॅच जाते की काय असा दाट संशय या ठिकाणी संभ्रम निर्माण करेल अशी परिस्थिती. आणि हा खरोखर ओम सीसी या संघाला याचं श्रेय मात्र नक्की देण्यात येईल. त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत आपला तग धरून ठेवला आहे. कुठेतरी संयम हा फार महत्त्वाची गोष्ट आहे क्रिकेट या खेळामध्ये. ज्याप्रमाणे तुमच्याकडे स्किल आहे पण संयम नाही तर कोणतीही गोष्ट तुम्हाला शक्य होणं फारसं कठीण असं असतं. तर या ठिकाणी आपल्याला हीच गोष्ट नजरेस येत आहे. या ठिकाणी आपल्याला बघण्यात येईल 2 चेंडूनंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 20-21. आणि आता आपल्याला या ठिकाणी बाबू बने यांच्यातर्फे ते शेलार या गोलंदाजाला 111 रुपयाचं, फारुकला 111 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे या विकेटबद्दल. याची नोंद घ्यायची आहे. ₹111 बाबू बने यांच्यातर्फे फारुक या गोलंदाजासाठी आलेले आहेत. आपला पुढचा चेंडू घेऊन तयार फारुक आणि त्याला सामोरे जातील असलफाचे बॅट्समन लक्ष्मण. उत्कृष्ट असा चेंडू. अरे अतिशय चांगल्या रीतीने चकवलाय लक्ष्मण यांना. आणि खरोखर जेवढी स्तुती करावी तेवढी कमी आहे फारुक यांची. अतिशय बलाढ्य संघासमोर ते आपले गोलंदाजीचं प्रदर्शन करत आहेत. नावाजलेला असा हा संघ आणि हॅट्रिकच्या सीमेवर उभे आहेत. हॅट्रिकच्या दिशेने आगेकूच करतायत ते गोलंदाज फारुक, ओम सीसी संघाचे गोलंदाज फारुक. आणि खरोखरच अतिशय उत्कृष्ट असं गोलंदाजी. एक समोर एका ठिकाणी एक बलाढ्य संघ. आणि परत एकदा या विकेटसाठी बाबू बने यांच्याकडून बॉलर फारुकसाठी 51 रुपये आले आहेत. याच्या पूर्वीच बाबू बने यांनी विकेटसाठी 111 रुपये दिले होते फारुक यांना. तर या दुसऱ्या विकेटसाठी सुद्धा 51 रुपयांचं पारितोषिक आलं आहे बाबू बने यांच्याकडून. आणि फारच उत्कृष्ट असा हा सामना आपल्याला बघायला येतोय. एक तुल्यबळ असा हा सामना ज्या ठिकाणी एक अतिशय बलाढ्य असा संघ असलफा पॅकर आणि त्याच्यासमोर आव्हान चॅलेंज देतोय त्यांना तो संघ म्हणजे ओम सीसी. आणि या ठिकाणी संदीप शेवळे यांच्याकडून फारुक यांच्यासाठी अजून एक बक्षीस आलं आहे. जर त्यांनी हॅट्रिक घेतली तर त्यांना अजून 101 रुपये या ठिकाणी लागू होतील. याची त्यांनी नोंद घ्यायची आहे. आणि आता मात्र एकदम लूज असा चेंडू, अतिशय त्यांनी लूज असा चेंडू टाकला आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला बॅट्समन यांनी. बॅट्समन नेम सागर. सरळ उभे असलेल्या सागर यांनी अचूक टप्पा ओळखला आणि त्या टप्प्याच्या आधारे त्यांना उंची देखील बॉलची अचूक ओळखली आणि पॉईंटच्या दिशेने त्यांनी पॉईंट आणि सिली पॉईंट यांच्यामधून जो मारला आहे तो चौकार. आणि आता शेवटच्या 2 चेंडूवरती पाहिजे आहेत त्या 2 चौकारांची. परत एकदा फिरलेला असा चेंडू सागर यांनी धावलाय. 1 धाव काही रोखू शकले नाही आहेत. आणि आता मात्र शेवटच्या चेंडूवर 6 धावांची आवश्यकता. तरी पण या ठिकाणी काही होऊ शकतं मित्रांनो. 1 चेंडू 6 धावा. आपण पाहिलं अमोल नारकर आमच्या संघाचे माझे सहखेळाडू, आम्ही बघितलं होतं ज्यावेळी बॉक्स क्रिकेटमध्ये 1 चेंडूवरती 7 धावा बाकी होत्या त्या टायमाला अमोल नारकर यांनी 7 धावा मारून पेप्सी या संघाला त्या टायमाला विजयी केलं होतं. अशक्य असं काही नसतं. याचं तुम्हाला सांगतो 1 चेंडू सरळ टाकलाय आणि सरळ सोडला, 1 धावा. आणि या ठिकाणी ओम सीसी संघाने बलाढ्य अशा असलफा पॅकर संघाचा पराभव केलेला आहे. आणि खरोखरच या ठिकाणी क्रिकेट कोणीही जिंकेल त्याला महत्त्व नाही, क्रिकेटचं मात्र नक्कीच जीत झालेली आहे. ओम सीसी या संघाचं खरोखरच या ठिकाणी कौतुक करावं तितकं कमी आहे. आणि या ठिकाणी बाबू बने यांच्याकडून बॉलरसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे फारुक यांच्यासाठी. तरी कृपया फारुक
यांनी वर येऊन आपलं बक्षीस घ्यायचंय. फारुक यांच्यासाठी कॅश प्राइज आलेलं आहे ते त्यांनी स्वीकारायचं आहे. तसंच मॅन ऑफ द मॅच म्हणून आदर्श म्हणून याची निवड करण्यात आली आहे. आमचे सहकारी समीर यांना मी विनंती करतो कॅश प्राइज यांना द्यायचं आहे. फारुक यांना उत्कृष्ट गोलंदाजी शेवटचा संघ आणि आपल्या विजयामध्ये मोलाचा वाटा उचलला फारुक यांनी. आणि त्याचप्रमाणे गुड बॉलिंग, वेल डन, वेल जॉब डन फारुक. आणि त्याचप्रमाणे आत्ता झालेल्या सामन्यामध्ये ज्यांनी अष्टपैलू खेळाची चमक दाखवली त्यांनी 2 चौकार म्हणून आपल्या संघाला 31 धावापर्यंत पोहोचवलं आणि तसेच आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीने असल्फा पॅकरला रोखलंय असे हे आदर्श यांना मॅन ऑफ द मॅच म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. आदर्श यांनी अष्टपैलू खेळाची चमक आपल्याला या ठिकाणी दाखवली आहे. सगळ्यांनी सर्व खेळाडूंनी त्यांचं कौतुक करायचं आहे. अतिशय उत्कृष्ट असं अष्टपैलू खेळाडू आदर्श पांडे यांचं आमचे साहेब रावराणे साहेब यांच्यातर्फे त्यांचं अभिनंदन सर्व खेळाडूंसमोर. आणि सर्व